नमस्कार, मी सरला हिरेमठ. आपण मागील एपिसोडमध्ये आर्याचा भौगोलिक विस्तार पाहिला होता. तर आज आपण आर्याचे सामाजिक जीवन यासंबंधीची माहिती घेऊया. इसवी पूर्व 1500 ते इसवी पूर्व 1000 हा काळ ऋग्वेद काळ किंवा पूर्ववैदिक काळ म्हणून संबोधला जातो. तसेच याला आर्य सभ्यता असे देखील म्हटले जाते. मग या काळातील आर्याचे सामाजिक जीवन कशा प्रकारचे ते होते आणि कशा प्रकारे ते व्यतीत करत होते हे पाहूया. तसेच या काळामध्येच ऋग्वेदाची रचना झाली व याच्याच आधारे आपणाला त्यांची सामाजिक परिस्थिती आढळून येते. तर सर्वप्रथम आपण पाहतो की कुठल्याही समाजाची आपण जेव्हा माहिती घेत असतो तेव्हा आपण पाहतो की त्या समाजाचा जो छोट्यात छोटा घटक असेल तो काय आहे, कुटुंब व्यवस्था आहे. तर या समाजामध्ये कशा प्रकारची कुटुंब व्यवस्था होती, तर त्या काळामध्ये संयुक्त कुटुंब व्यवस्था होती. तसेच 4 पिढ्याचे लोक एकत्र राहत होते. म्हणजे पित्याकडील वडीलधारी मंडळी तसेच आईकडील देखील वडील मंडळीधारी एकत्र राहत असत. थोडक्यात वैदिक काळामध्ये संयुक्त कुटुंब पद्धती आढळून येते. तसेच वैदिक समाजामध्ये पितृसत्ताक किंवा पितृवंशीय होता. कुटुंबातील प्रमुखाला किंवा कुलपती असे म्हटले जाते आणि या कुलपतीचाच कुटुंबावर अधिकार असे. म्हणजे थोडक्यात ही पितृसत्ताक होती. तर आपण सिंधू घाटी संस्कृतीमध्ये पाहिलं की त्या काळची मातृसत्ताक पद्धती होती आणि पित्याच्या संपत्तीवर मुलाचा हक्क असत. म्हणजे या ठिकाणी कुटुंबाचे जे काही निर्णय आहे तो पिताच घेत असे. पण वेळ प्रसंगी घरातील जे काही वरिष्ठ मंडळी आहेत त्यांच्याशी चर्चा करून एकमताने निर्णय घेतले जात असे. अशा प्रकारे समाजव्यवस्थेमध्ये कुटुंबाचे आपणास माहिती आढळून येते. तर आता पाहूया की कुटुंबानंतर की त्या काळातील स्त्रियाची जर आपण बघतो की कुठल्याही समाजाची प्रगती पाहण्यासाठी आपल्याला त्या काळच्या स्त्रियांची माहिती पाहावी लागते. तसेच ऋग्वेद काळामध्ये स्त्रियांना फार अशा प्रकारचं सन्मानाने मानाने आणि त्यांचा दर्जाही चांगला होता वागवले जात असे. कारण आपण पाहतो की त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा बालविवाह म्हणजे झालेला आढळून येत नाही किंवा त्यावेळेला प्रचलित नव्हता. तसेच त्या काळातल्या म्हणजे मुलींचे वय 17-18च्या झाल्यानंतरच विवाह घडत असत. तर त्या काळातल्या मुलींना किंवा स्त्रियांना म्हणजे या ठिकाणी शिक्षण घेण्याचा अधिकार होता. म्हणजे वैदिक शिक्षण घेण्याचा अधिकार होता. त्या लहानपणी म्हणजे प्राथमिक शिक्षण हे त्यांना कुटुंबातच मिळत असे आणि जेव्हा त्या मोठ्या होत तेव्हा त्यांना गुरुकुलामध्ये प्रवेश मिळत असे व त्या ठिकाणी त्या वैदिक साहित्याचा अभ्यास करत असत. आपण मागील म्हणजे एपिसोडमध्ये पाहिलं आहे की वैदिक काळातील ज्या काही ब्रह्मवादिनी स्त्रिया होत्या, विद्वान स्त्रिया होत्या, त्यामध्ये अपाला, घोषा, तसेच रोमोषा, शतरूपा, आदिती, इंद्राणी यांचे आपल्याला ऋग्वेदामध्ये सूक्त किंवा ऋचा आढळून येतात. म्हणजे त्या काळातल्या स्त्रिया ह्या म्हणजे वैदिक साहित्यात देखील प्रगतिशील होत्या. तसेच त्या काळातील स्त्रियाला समजा जर आपल्याला म्हणजे आयुष्यभर विवाह न करता ब्रह्मचारिणी राहायचे असेल तर त्या अजन्म अविवाहित राहत असत की त्यांनाच या ठिकाणी अमाजू म्हणत असत. कारण त्या आपल्या पिताच्या घरीच राहत असत व त्या अमाजू स्त्रीला म्हणजे पिताच्या घरी राहणाऱ्या हिला पित्याच्या संपत्तीमधला देखील अधिकार मिळत असे. अशा प्रकारचे वर्णन ऋग्वेदातील 8व्या मंडळात आपल्याला आढळून येते. तर अशा प्रकारे या ज्या स्त्रिया होत्या त्या म्हणजे सभेमध्ये देखील भाग घेऊ शकत होत्या की त्यांचा निर्णय देखील महत्त्वाचा मानला जात होता. तसेच या स्त्रिया की ब्रह्मचारी अविवाहित राहून त्या वेदाचे पठण आणि यज्ञामध्ये देखील भाग घेत असत आणि या ठिकाणी स्त्रियांना म्हणजे एक महत्त्वाचं स्थान होतं असं समजूया आपण. कारण लग्नानंतर
त्या महिलेला की जाये देस्तय असे म्हटले गेले आहे, म्हणजे पत्नीसाठी हा शब्द वापरलेला आहे. याचा अर्थ असा आहे की पत्नी हीच घर आहे, म्हणजे पत्नीला एक गृहिणीचं, आदर्शाच्या गृहिणीचं त्यांना महत्त्व दिलेलं होतं. म्हणूनच या ठिकाणी या महिला म्हणजे सभेमध्ये, विधतमध्ये, युद्धामध्ये आणि यज्ञात भाग घेऊ शकत होत्या. तसेच आणखीन एक गोष्ट म्हणजे त्या काळामध्ये विधवा विवाह हे देखील प्रचलित होते. तसेच आंतरजातीय न म्हणता आंतरवर्गीय विवाह देखील होत असे. अशा प्रकारे ऋग्वेद काळामध्ये महिलाची स्थिती या ठिकाणी उच्च दर्जाची होती. तिला सर्वच म्हणजे पुरुषाच्या बरोबरीनं अधिकार होते. पुरुष आणि स्त्रियांना समान प्रकारचा दर्जा होता. परंतु पुढे चालून आपण पाहू की उत्तर वैदिक काळामध्ये त्यांच्या अधिकारात, त्यांच्या शिक्षणात घट होत गेली आणि त्यांचे जे काही म्हणजे प्रगती थांबली. तर ते आपण पुढील अध्यायामध्ये, पुढील एपिसोडमध्ये पाहूया. धन्यवाद. थँक्यू.